तुम्ही इतिहास जाणता, निकषानुसार हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळतो का, त्याच्यात बसतात का? तुम्ही वैयक्तिक एक इतिहासकार म्हणून तुमची प्रतिक्रिया. पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत याची मला कल्पना नाहीये. हा पुरस्कार का दिला, मला जी माहिती आहे त्यानुसार दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांचंही योगदान लाभलेलं आहे. त्यामुळे जर हे योगदान लाभलं असेल आणि त्या दृष्टीनं त्यांचा एक सन्मान करावा असं आयोजकांना वाटलं असेल, त्यात मला गैर काय वाय असं वाटत नाही. तुम्ही पाहिले, इतिहास पाहिला, त्यांनी दिल्लीमध्ये मराठी माणसाचा पाया भक्कम केला. एकनाथ शिंदे यांनी किती पाया भक्कम केला? मग हे पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत त्याची जर आपण मला माहिती दिली तर ते जास्त योग्य ठरेल. कारण कसं होतं की पुरस्कार नेमका का दिला जातोय, त्या प्रत्येक पुरस्काराचे काही निकष असतात. या पुरस्काराचे निकष काय आहेत याची मला कल्पना आहे. त्यामुळे या पुरस्काराच्या पात्र अपात्रतेबद्दल बोलणं उचित नाही असं मला वाटतं. आर्थिक देवाणघेवाणीसाठी केलेला आहे, दलाली सुरू आहे याच्यामध्ये, अक्षरशः अशा शब्दात त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणताय की निकष काय आहे माहिती नाही, पण तुम्ही समर्थन करताय. तुम्हाला निकष माहित नाही पण तुम्ही समर्थन कसं करता? मला हे महत्वाचं जास्त वाटतं ना की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असताना दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक वर्षांनंतर, म्हणजे माननीय पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना झाल्यानंतर इतक्या वर्षांनी हे होतं. याचा एक उत्साह हा इथल्या सगळ्या मराठी भाषिकांमध्ये, फार मोठ्या संख्येने मराठी भाषिक राहतात. त्यामुळे याला गालबोट लावण्यापेक्षा किंवा त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा जिथे दुरुस्ती आहे ती करणं जास्त गरजेचं